आज आपण करणार आहोत ह्या घोसळीची भाजी, तेही कुठलंच वाटण न करता. मुलांच्या डब्यासाठी असू द्या किंवा नवरोबाच्या डब्यासाठी असू द्या, एक नंबर अशी भाजी होते. तर काय केलं, सुरुवातीला घोसळी स्वच्छ अशी धुवून घेतलीत, पुसून घेतलीत, मग बारीक त्याच्या फोडी करून घेतल्या. मग गॅस चालू करून 1.5 पळी इतकं तेल घातलं, बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातला, कांदा लालसर परतला की मग बारीक चिरलेला टॅमॅटो घातला. टॅमॅटो सुद्धा चांगला नरम झाला की मग ह्याच्यामध्ये थोडे मसाले घातले, ते म्हणजे गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि हळद. तर लाल तिखट इथं कांदा लसूण मसालाच वापरायचं बरं का, ह्यानी ही भाजी खायला खूप भारी होते. काय सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घालून झाकण ठेवलं, जेणेकरून ह्यातलं तेल सेपरेट होईल. मग काय घोसळीची जी आपण चिरून ठेवली होती ती घातली आणि शिजवलेले 1 वाटीभर चणे घातले, सगळे मिक्स केलं. वरून थोडंसं मीठ घालायचं, झाकण ठेवूया 1-2 मिनिटासाठी. बघा हे स्वतःच पाणी सुटलेलं आहे, वरून पाणी आपण घालायचं नाही. शेवटी शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं. मग घालायची कोथिंबीर. बघू शकता इथे वाटण न घालता चमचमीत घोसळीची भाजी तयार झाली. करून बघा, चला सबस्क्राईब करा मग.